आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचकर्म आणि नाडी चिकित्सा. सहभाग आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन म्हैसने, सूत्रसंचालन ज्योती हातेकर, तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे आणि सादर करतेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सच्चिदानंद जोशी यांचं. विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय, परंपरेचा विश्वास, विज्ञानाची साथ आणि निरोगी जीवनाची वाट. आरोग्य हीच खरी संपत्ती, पण ही संपत्ती जपण्यासाठी आपण वेळ देतो का? आयुर्वेद म्हणतं, आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल असणे. याच आयुर्वेदाच्या तत्वांवर विश्वास ठेवून आपल्या सेवेत आहे विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय. इथे आपल्याला मिळेल अनुभवी आयुर्वेदाचार्यांचा सल्ला, नाडी परीक्षण, पंचकर्म, प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार, आहार विहार मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीसाठी समर्पित आयुर्वेदिक सेवा. आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा विश्वासू साथी विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय. आजच भेट द्या. राऊतवाडी चौक, विशाल कलेक्शनच्या मागे, अकोला. अधिक माहितीसाठी 8767838358 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय, परंपरेचा विश्वास, विज्ञानाची साथ आणि निरोगी जीवनाची वाट. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अनेक जण आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जात आहेत. अशावेळी आयुर्वेदाकडे वळणाऱ्यांची संख्या आपल्याला वाढताना दिसते आहे. पण तरी देखील आयुर्वेदाबद्दल अनेक प्रश्नही आपल्याला पडतात. पंचकर्म म्हणजे नेमकं काय? ते प्रत्येकानं करावं का? नाडी चिकित्सा म्हणजे काय? नाडी पाहून डॉक्टर नेमकं काय समजतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन म्हैसने. डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. हॅलो. हॅलो, अकोला आकाशवाणी. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. काय नाव आहे आपलं ताई? रेखा हिरेकर. मला ही माहिती हवी होती की आजकाल कोणत्या पण आजारासाठी मशीनद्वारे टेस्ट केल्या जातात. त्याच्यानुसार आपल्याला समजतं की कोणता आजार झालाय, काय झाला आहे. तर मग नाडी चिकित्सा हे जे आहे, तर मग हे कोणकोणत्या आजारासाठी आपण माहिती मिळू शकते किंवा पद्धत वापरल्या जाऊ शकते? अच्छा अच्छा. डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना? नमस्कार मॅडम. नमस्कार. की मॅडम, तुम्ही जो प्रश्न आहे तो खूप योग्य रीतीने विचारलेला आहे. नाडी बघत असताना नाडीत आपल्याला काय की आपली प्रकृती कुठली आहे, दोष कुठली विकृत झालेले आहेत, धातू कुठली विकृत झालेली आहे आणि मल कुठली विकृत झालेली आहे, हे त्यानुसार आपल्याला ते कळते. आणि आता बरेच इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, तपासण्या भरपूर आलेल्या आहेत. त्यासोबत तुम्ही नाडी परीक्षण जर केलं तर स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वास्थ्याची नाडी कशी असावी आपली हे आपल्याला माहिती नाहीये. तर त्यानुसार आपण नाडीमध्ये दोष कुठला वाढला त्यानुसार जर चिकित्सा केली तर तुम्हाला आजारच येणार नाही. आयुर्वेदाचं ब्रीदवाक्य जर बघितलं, स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, आयुर्वेद व्याधीसाठी चिकित्सा सांगितलेली. आधी व्याधी चिकित्सा न करता पहिले स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण कसं करावं त्याकरता ती नाडी परीक्षण आहे. तुमचा कुठला दोष वाढला, सपोज पित्त वाढलं असेल, पित्त चिकित्सा करा आणि सम करा. म्हणून मग त्यानुसार मग चिकित्सा करताना आपल्याला तो खूप नाडी परीक्षेचा उपयोग होतो आपल्याला. बरं रेखाताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. डॉक्टर साहेब, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. मला सर्वप्रथम हे विचारायचं आहे की पंचकर्म हा शब्द नेहमी ऐकला जातो, पण अनेकांना असं वाटतं की पंचकर्म म्हणजे फक्त मसाज करणे किंवा शरीराला तेल लावणे. तर सर्वप्रथम आपण हेच सांगूया की पंचकर्म म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं आहे मॅडम, पंचकर्म तुम्ही जो एक शब्द खूप चांगला वापरला की ते मालिश करणे, हा शब्द चुकीचा आहे. मालिश ही आखाड्यामध्ये होते, त्याला अभ्यंग शब्द आहे. स्नेहन आणि स्वेदन आणि त्याचे हे पूर्वकर्म. त्यानंतर वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, शिरोधारा असे 5 प्रकारचे ते कर्म आहेत. तर ते कर्म कोणी करावे तर स्वस्थ व्यक्तीने सुद्धा करावे लागतात आणि ज्यांना व्याधी आहे तेही सुद्धा करू शकतात. पण हे करत असताना तुम्हाला
वैद्याच्या सल्ल्यानुसार करावे लागते. आता बरेचदा काहीतरी मला बरेच पेशंट मिळतात की बेटा सर आम्ही पंचकर्म केलं ते ताक पिलं. हा चुकीचा भ्रम आहे. ताक पिऊन पंचकर्म होत नाही. अहो हजारो वर्षापूर्वी 3000-4000 वर्षापूर्वी आचार्य चाणक्याचार्यांनी, सुश्राचार्यांनी, वाग्भटाचार्यांनी जे संहिता लिहिली आहे त्याच्यामध्ये कुठंच ताकाचा उल्लेख केलेला नाही आहे. त्याला स्नेहन स्वेदन तुम्ही जे मालिश सांगितलं ना, तर स्नेहन म्हणजे कसं हो की लहान मुलांना आपण जसं अभ्यंग करतो ना, दुसऱ्या दिवशी तो हसत हसत आपल्याकडे आला पाहिजे आणि तिने आपला चेहरा बघून जर तो रडला तर समजायचं आपलं स्नेहन चुकलं. तर त्या प्रकारे आपल्याला इतक्या हळूवारपणे आपल्याला स्नेहन करता येतं. तर ते पंचकर्माचा हा भाग जो आहे, हा पंचकर्म करत असताना बऱ्याच गोष्टी त्या बघाव्या लागतात. कोणी पंचकर्म करेल असं करता येत नाही. हे वैद्याच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला पंचकर्म हे करावे लागतात. म्हणजे पंचकर्म सगळ्यांसाठी सारखं नाही आहे, नाही हे अगदी क्लिअर झालं आहे. व्यक्तीनुसार ते बदलणार आहे. यानंतर हे सांगा की पंचकर्म कोणासाठी उपयुक्त ठरू शकतं किंवा ते केव्हा केल्या गेलं पाहिजे? हां, तर पंचकर्म कसं आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे की आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात कसं आहे, वात, पित्त, कफ या त्रिदोष समतोल बिघडला की विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. म्हणजे सुश्रेयांनी सांगितलं समदोषा समाग्नीच्या समधातू मला क्रिया आणि प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थिती बिधी येते. ही स्वस्थची व्याख्या केलेली आहे. म्हणजे फक्त दोष सम असेल तर तुमचं प्रकृती आहे का नाही. समदोष समधातू सम मल हे असताना सुद्धा मनाची सुद्धा व्याख्या याच्यात केलेली आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय आणि मन म्हणजे प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन हे असेल तरच तुमचं स्वस्थ आहे. स्वास्थ्याशी स्वस्थ रक्षण म्हणजे मनाची सुद्धा याच्यात काय म्हणू आपण त्याची व्याख्या केलेली आहे. पंचकर्म करत असताना ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत की एकसारखी नाही आहे पंचकर्म. आपण पुढे पंचकर्म जो भाग आहे तर त्यासाठी वमन कोणाला द्यायचं आहे, विरेचन कोणाला द्यायचं आहे, त्याच्यानंतर बस्ती कोणाला द्यायचं आहे, हा वेगवेगळ्या नाडी बघून, त्याची प्रकृती बघून, दोष बघून, काल बघून हे आपल्याला पंचकर्म करता येते. पण ही क्रिया केव्हा करून घेतली पाहिजे? हां, त्याचं जे आहे ना पंचनाव म्हणजे 5 प्रमुख आहेत. त्यात प्रकृती, वय, ऋतू यानुसार मी आधीच सांगितलं ना की ऋतूनुसार आहे. आता स्वस्थ व्यक्तीसाठी त्यांनी सांगितलं की पंचकर्म वमन हे वसंती वमन सांगितलेलं आहे. पण ते कोणासाठी आहे तर प्राकृत व्यक्तींसाठी वसंतामध्ये वमन करावं. प्राकृत व्यक्तींसाठी बस्ती जो प्रकार आहे तो वर्षा ऋतूमध्ये करावा आणि रक्तमोक्षण जो प्रकार आहे तो किंवा विरेचन जो प्रकार आहे तो शरद ऋतूमध्ये करावा. पण आजार असेल तर तो केव्हाही आपल्याला करता येतो. येणे हवं. समजा सपोज दॅट तुम्ही एखादा तुमचा विषबाधा झाली असेल आणि वमन हे दुर्दिन किंवा आबाळ असेल तर करता येत नाही. पण विषबाधा असेल त्याला स्टार्ट वमन द्यावं लागते लगेच. म्हणून पंचकर्म करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पंचकर्म करता येतो. तो सर्वांनाच करता येतो, फक्त वैद्याच्या सल्ल्यानुसार ते करावं लागते. म्हणजे अनेक श्रोत्यांच्या मनात प्रश्न तरीही येतोच की पंचकर्म मग कशासाठी करायचं किंवा आजारी व्यक्तींनीच करायचं असतं का? काहीतरी आजार झाला आहे, पोट बिघडलं आहे म्हणून किंवा अशा काहीतरी उपायांसाठी सांगितलं जातं. बरेचदा आजारी व्यक्तींना सांगितलं जातं की तुझं खूप काहीतरी दुखत राहतं, तू एकदा पंचकर्म करून घे. तर हे असले जे गैरसमज आहेत तर यांच्यासाठी आपण काय सांगू? पंचकर्म करत आपण आधी कॉल घेऊया. हॅलो हॅलो, मी आकाशवाणी सचिन अकोला बोरकर केंद्र. बोलतो. हां बोला. मी सचिन बोरकर बोलतो अकोल्यावरून. हां माझा असा प्रश्न आहे की बा पंचकर्म करण्यासाठी कोणती वयोमर्यादा असते का? डॉक्टर साहेब आपण काय सांगू? नाही, बिलकुल पंचकर्म करण्यासाठी वयोमर्यादा ही असतेच. पण मी आताच बोलता सांगून गेलो की पंचकर्म करताना म्हणजे स्वस्थ व्यक्तीसाठी वयोमर्यादा आहे. म्हणजे लहान मुलांना वमन चालत नाही. पण ग्रंथकारांनी सांगून ठेवले की जर त्याला कफ खूप दाटला असेल तर आपण त्याला मध चाटवतो, वचा चाटवतो. तर त्याला पंचकर्म आजारानुसार तुम्हाला पंचकर्माची वयोमर्यादा नाही. पण आजार नसेल तर नक्कीच स्वस्थ व्यक्तीसाठी पंचकर्मासाठी वयोमर्यादा दिलेली आहे. साठीनंतर बस्ती देता येणार नाही, वमन देता येणार नाही. पण त्या व्यक्तीमध्ये जर वात खूप वाढला असेल किंवा स्किन डिसीज खूप असेल आणि त्याची ताकद चांगली असेल, म्हणजे बोलीभाषेत सांगतो मी की त्याची सहनशक्ती चांगली असेल तर आपण पंचकर्म नक्की करू शकतो. सचिन भाऊ, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद.
डॉक्टर, आपण नेमकं याच विषयी बोलत होतो की आजारी लोकांनी करायचं का, किंवा आणखीन काय जे गैरसमज आहेत? अजिबात नाही. आयुर्वेदाचा उद्देश केवळ आजार उपचार करणे नाहीच आहे ना. मी आधीच सांगितलं ना, नसून निरोगी व्यक्तींचे आरोग्य जपणे हाही आहे. सर्वात महत्त्वाचं सांगू का, की तुम्ही पंचकर्म जर केला ना, तुम्हाला बीपीचा त्रास कधीच होणार नाही, तुम्हाला शुगर येणार नाही. म्हणून आदल्या काळामध्ये, म्हणजे आपल्या आधीच्या पिढीमध्ये एक ढाळेचा दिवस ठरलेला असायचा, म्हणजे विरेचन. तुम्ही विरेचन करा ना, तुम्हाला कॅन्सरच होत नाही. तुम्ही विरेचन करा, तुम्हाला कुठला बीपीचा त्रासच होत नाही. पण आपण ते करत नाही. विकृती वाढतच का चालली, की आपण स्वतःच्या शरीराकडे लक्षच देत नाहीये. आणि पंचकर्म प्रत्येकाला गरज सारखीच नसते. काही वेळा विशिष्ट आरोग्य समस्येसाठी, तर काही वेळा वैद्यकीय सल्ल्यानुसार शरीर शुद्धी आणि आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी पंचकर्म विचार केला जाऊ शकतो. म्हणजे मी आधी सांगितलं, आता कॅन्सर हा एक खूप मोठा आपल्या भारताला एक अभिशाप ठरत आहे. तर मी तर प्रत्येकाला विनंती करतोय की प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी पंचकर्म हे करावंच. म्हणजे आपले जे हिरोज होते, अक्षय कुमार, त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला. त्यांनी खूप नाराज होऊन सांगितलं की मी पंचकर्म करतोय, आणि त्या सेंटरला मी गेलो आणि मला खूप शॉक बसला की मी इंडियन एकटाच होतो, बाकी सगळे फॉरेनर होते पंचकर्म करायला. म्हणजे इतकं मोठं आपल्या देशाचं जे आहे, तर आपण आपली जी पॅथी आहे ती विसरत चाललो आहे, आणि अँटीबायोटिक्सवर तुम्ही शिफ्ट होत आहे, आणि आजार हे वाढून घेत आहे. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत. आपल्यासोबत आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन मैसने आहेत, आणि आपण बोलतो आहोत पंचकर्म आणि नाडी चिकित्सा याविषयी. हां, आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. ताई, काय नाव आहे आपलं? रुपाली. हॅलो डॉक्टर. हां हा, नमस्कार, बोला. मला पंचकर्माविषयी काही प्रश्न विचारायचे आहेत. हा, विचारा ना. त्याचा काही असा हे असतो का, पिरियड की हिवाळ्यातच केला पाहिजे, उन्हाळ्यात नको करायला, असं? नाही, असं काही नाही मॅडम. कसं असते की ते कोणी करावं. स्वस्थ व्यक्तीसाठी जी आहेत ना, तिची नियमावली वेगळी आहे, आणि आजारासाठी नियमावली वेगळी आहे. त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग पंचकर्म करावं लागते. पंचकर्म हे आपण केव्हाही करतो असं नाही आहे. त्याला जसं वमन करायचं असेल तर ते वसंत ऋतूमध्ये करावं लागेल, बस्ती करायची असेल तर ते वर्षा ऋतूमध्ये करावं लागतो, किंवा पित्त खूप वाढलं असेल किंवा विरेचन करायचं असेल तर ते शरद ऋतूमध्ये करावं लागेल. हे स्वस्थ व्यक्तीसाठी आहे. पण तुम्हाला जर आजार काही वेगळा असेल तर त्यानुसार मात्र ऋतूची तिची मर्यादा नसते. मात्र ते वैद्याच्या सल्ल्यानुसार तुम्हाला पंचकर्म ते मग केव्हाही करावं लागेल. म्हणजे कुठल्या आजारामध्ये कसं पंचकर्म करावं लागेल ते वैद्याच्या सल्ल्यानुसारच आपल्याला ते घ्यावं लागते, करून घ्यावं लागेल ते. ओके. आणि गॅस्ट्रायटिस साठी हे पंचकर्म हेल्पफुल असू शकतं का? कशासाठी? गॅस्ट्रायटिस. गॅस्ट्रायटिससाठी पंचकर्म म्हणजे कुठल्या आजारासाठी पंचकर्म आहेच ना. पंचकर्म म्हणजे तुम्हाला हे म्हणजे बस्ती अर्धी चिकित्सा आहे. मग त्यानुसार पंचकर्म म्हणजे कसं आहे की त्याला वमन कुठल्या प्रकारचं द्यावं लागेल, औषधी वेगवेगळ्या आहेत, तर त्याला बिलकुल तुम्ही घेऊ शकता ना, काहीच अडचण नाही. एक शिरोधारा हा प्रकार असतो गॅस्ट्रायटिससाठी, बस्ती नावाचा प्रकार असतो, है ना. तर गॅस्ट्रायटिस म्हणजे नेमकं काय हो, की तुमच्या आतड्याला बरेचदा जखमा झालेल्या असतात, आणि मग जखमा झाल्यानंतर तुम्हाला काय, ते मगाचाच तो प्रश्न तो पेशंटने विचारला आपला मॅडम, की हायपर ॲसिडिटीज काय, तर ते आपण काय करतो, अँटीसाइड करतो, ॲसिड तिथंच पडेल असते शरीरामध्ये, मग त्याचा तो साईड इफेक्ट निर्माण व्हायला लागतो. म्हणून शरीरामध्ये पंचकर्म जो भाग आहे तो शरीरातले सगळे हे जे दोष आहे बाहेर काढतो. शोधनादी इरह असा त्याचा श्लोक आहे. शोधनादी इरह म्हणजे बाहेर टाकणे. साचलेले जे दोष आहेत शरीरामध्ये, ते साचलेले दोष हे शरीराच्या बाहेर टाकणे, याला पंचकर्म असं म्हणतात. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. मला हे सांगा डॉक्टर साहेब, की आपण आता पूर्ण मार्गदर्शन करतो आहोत की पंचकर्म केव्हा, कोणी, कसं करून घ्यावं. पण तरीही जेव्हा एखादा व्यक्ती जातो एखाद्या ठिकाणी, तर त्याला काय माहिती असली पाहिजे, किंवा पंचकर्मासाठी त्यांनी पूर्वतयारी काय केली पाहिजे हे कसं आहे की पंचकर्म माझा तर प्रत्येक, मी मागाशी बोलून गेलो की प्रत्येकाने वर्षामध्ये आपण जशी गाडी सर्व्हिसिंग करतोय तसं वमन म्हणजे उलटीद्वारे आपण सगळं बाहेर काढणे, विरेचन म्हणजे पोटातलं सगळं घाण बाहेर काढणे, बस्ती म्हणजे औषधीयुक्त काढा असतो तो आपण देऊन सगळं इंटेस्टाईन जे, तुम्हाला सांगू का, अर्धे आजार हे अवरोधात्मकच आहेत. कॅन्सर जर तुम्ही बघितला ना, जिथे जिथे अवरोध आहे तिथे तिथे कॅन्सर आहे. मग तो अवरोध दूर करण्यासाठीच पंचकर्म करावं लागेल ना आपल्याला. मग पूर्वतयारी काय, तर पंचकर्म ही नियोजनबद्ध प्रक्रिया, की आलं लगेच केलं असं नाही, पण व्याधी कुठला त्यानुसार आपल्याला त्यात बदल करावा लागतो. मग त्याची रुग्णाची सविस्तर माहिती घ्यावी लागेल, प्रकृतीचे मूल्यांकन करावं लागते, आहार विहाराचे मार्गदर्शन करावं लागते, आवश्यक ती पूर्वतयारी आपल्याला ते करावं लागते. उपचार सुरू करायच्या अगोदर करावंच लागते. पण उपचार झालं का नाही, काही काळ त्याला त्याच्यानंतरही सुद्धा त्याला योग्य आहार आणि जीवनशैली पाळणं हे अगदी महत्त्वाचं आहे.
ना तुम्ही पंचकर्म केलं आणि मी आता एसीत बसतो मी फिरतोय तर त्याला काही फरक पडणार नाही, त्याला आजार उत्पन्न होतील. म्हणजे मला सांगायचं आहे की लोकांचा एक भ्रम आहे की आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही आहेत. 100% आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट आहेतच. फक्त काय झालं की ते साईड इफेक्ट का नाही की ते चूर्ण स्वरूपात आहे, तर त्याचं जे अँटीटोड आहे तो त्या चूर्णात तर त्या सायलीमध्ये असते. आणि ॲलोपॅथीमध्ये काय आपण एक्स्ट्रॅक्ट काढला तो वनस्पतीचाच आहे. हो, ते की पॅथी वाईट नाही आहे, पण तिचं कॉन्सन्ट्रेट जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे साईड इफेक्ट त्याच्यात जास्त दिसतात. आता आपण वेलची खात असताना वेलची टरफल खातो सोबत, त्याच्यामुळे त्याचं ती बाधत नाही आपल्याला, है ना. आपण आपल्याकडे पद्धत आहे विदर्भामध्ये, आपल्याकडे एक पद्धत आहे की चटणी खूप प्रमाणात खाल्ल्या जाते, पण त्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेतो. ही पद्धत आहे का, तर चटणीने मुरडा येतो आणि लिंबानी मुरडा कमी होतो, म्हणजे अँटीटोड तिथं दिलं गेलेलं आहे. म्हणून यानुसार आपल्याला ते पंचकर्माची पूर्वतयारी करावी लागते. आपण कॉल घेऊया. बरोबर. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. काय नाव आहे आपलं? मंगला वानखडे. हा, मंगलाताई तुमचा प्रश्न विचारा. मी ना आता 6 जुलै पासून पंचकर्म केलं. त्याच्यात सर्वांग, स्वेदन आणि स्टीम असे 3 घेतलेले आहेत. आता त्यांनी औषध पण दिलं मला. ते पंचकर्म झाल्यावर असं थोडं फ्री वाटते आणि एकदम अकडल्यासारखं होते शरीर. जास्त पाण्यात केलं की जास्त असर जाणवतो. बरं, तुम्हाला नेमकं काय विचारायचं डॉक्टर साहेबांना? हा, मला त्यांचा प्रश्न समजला. काय की म्हटलं की पंचकर्म करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला की काय करावं, त्याच्या पंचकर्म केल्यानंतर सुद्धा काही नियम आपल्याला लागू आहेत. ते नियम जर तुम्ही पाळले नाहीत आहारामध्ये, विहारामध्ये, म्हणजे कसं खायचं, काय करू नये. तुम्ही पंचकर्म केलं अतिशीत पाण्यामध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला नक्कीच त्रास होईल. तुमचं जे तुम्ही सांगते की मला अकडल्यासारखं जाणवतं, फ्रेश तर वाटतंय आणि कधी कधी अकडल्यासारखं वाटतंय, तर निदान 4 ते 5 दिवस तरी तुम्ही फार पाण्याशी संपर्क करू नका. तर तुम्हाला हा जो अकडा आहे तो नक्कीच कमी होऊन जाईल. तो मी आता बोलताना आपला तोच विषय झाला आता. आहाराचं काय त्यांना विचारलं नाही? हो, त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला, जिथे तुम्ही पंचकर्म केलं त्यांनी आहार सांगितला असेल तुम्हाला, तो कळला नसेल ते मग त्यांच्याकडे जाऊन परत भेटा आणि त्यांच्याकडनं ते समजून घ्या किंवा लिहून घ्या. आहारावरती खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का की पंचकर्म करत असेल किंवा आयुर्वेद चिकित्सा करत असेल, कुठली चिकित्सा करत असेल ना, पथ्य हे सर्वात महत्त्वाचं आहे ना. मराठीत म्हण आहे ना, पथ्य लाख मोलाचे आहे म्हणून. तर पथ्य असेल तर त्यांनी फक्त फ्रीज मधलं लिंबू, आंबट वगैरे सांगितलं नाही खायचं. हा, मग ते खाल्लं नसेल, त्याच्यातलं काही खाण्यात आलं असेल तर 100% तुम्हाला त्रास होणारच आहे. काहीच नाही खाल्लं. त्यांनी सांगितलं की वरण नका खाऊ, तुम्ही वरणच खात नाहीये. नाही, बरोबर ना. मग तुम्ही वरण खात, तुम्ही फक्त आहार केलं, विहाराचं काय? आहार विहार ह्या दोन्ही गोष्टी पाळायला लागतात. तुम्ही अति थंड पाण्यात जर तुम्ही ते भरपूर काम केलं असेल, तुम्हीच बोलले की मी पाण्यात गेल्यानंतर मला खूप त्रास होतो, तर तुम्हाला 4 ते 5 दिवस तुम्हाला आजार कुठला आहे, तर संधिवाताचा असेल, तर आमवाताचा असेल, तर तुम्हाला थंड चालणारच नाही. तिथं लिहिलेलं. हा, म्हणूनच सांगतो ना मी तुम्हाला की तुम्हाला ते करत असताना त्यांनी जे नियम सांगितले ते नियम पाळा आणि 4 ते 5 दिवस परत तुम्ही थंड पाण्याचा स्पर्श करू नका. तुम्हाला फार त्रास झाला तर त्यांनी गरम पाण्याच्या ह्याच्यामध्ये सेंधे मीठ घाला आणि त्या पाण्यामध्ये बसा, तर तो होणारा त्रास तो कमी होईल. नाही समजलं सर, आहाराचं समजलं. आहारामध्ये एकदम हलका आहार घ्यावा. मुंगाचं वरण घ्यावं, आंबवलेले पदार्थ घेऊ नयेत आणि ताजं घ्यावं. बऱ्याच लोकांना शिळं खाण्याची सवय असते, शिळं चालत नाही. वांगे, टमाटे, बटाटे तुम्हाला अजिबात चालत नाहीत 8 ते 10 दिवस पंचकर्म केल्यानंतर. त्यातली कुठली तरी एखादी गोष्ट आली मग तो भात खाल्ला असेल तुम्ही, 100% तुम्हाला त्रास होणार. हा, भात हा आयुर्वेदाने मान्य केला, पण काय होते आता आजकाल तांदूळ कुठं तयार होतो? चंद्रपूरला. आणि संध्याकाळी कुठं विकायला येतो? तर अकोल्यामध्ये किंवा ज्या शहरात आहे तिथं विकायला येतो. पूर्वीची पद्धत अशी होती की धान्य हे 1 वर्ष जुनं असावं. 1 वर्ष जुनं असेल तरच ते तुम्हाला बाधत नाही. आजकाल सगळं हे नवीन धान्य येते आणि नवीन धान्य खाल्ल्यामुळे तुम्हाला भरपूर आजार निर्माण होत आहेत. म्हणून पंचकर्माची गरज भासत आहे. हे सांगायचं झालं मॅडम की नवीन धान्यामुळे आजार खूप वाढत आहेत. त्यामुळे तुम्हाला धान्य खात असताना पूर्वीची पद्धत तुम्हाला आठवत असेल की पूर्वी कणगे असायचे किंवा पेव असायचे, तर ते 1 वर्ष धान्य त्याच्यात भरून ठेवलं जात होतं आणि नवीन धान्य आलं की मग जुनं धान्याचा वापर करण्यात येत होता. तर तुम्ही हे आहार घेत असताना जुनं धान्य घ्या. नवीन धान्य असेल, तुम्ही किराणा दुकानात गेले असेल, लगेच घेऊन आले असेल, तर ते नवीन धान्य असेल तर नक्कीच तुम्हाला 100% त्याचा आजार निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही घेत असताना जुनं धान्य घ्या. ठीक आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू मॅडम.
हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपला फोन लागलाय. मी प्रशांत पाटील बोलतो. हां प्रशांत दादा, विचारा तुमचा प्रश्न. नाही, नाडी प्रशिक्षण मध्ये आपण ऍसिडिटी वगैरे साठी पण असं दाखवता येते का आपल्याला? डॉक्टर, आपण काय सांगू यांना? नाही, बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे की ऍसिडिटी हा प्रकार जो आहे ना, हा मगाशी बोलताना आपल्याला नक्की दाखवता येते. नाडी परीक्षणामध्ये फक्त ऍसिडिटी नाही, तुमचं पित्त कुठलं वाढलं आहे, पित्तामध्ये पित्त सस्ते तीक्ष्ण उष्णम लघुस्राव विश्रम द्रवम असे त्याचे ते गुणधर्म आहेत. त्यातला कुठला वाढला त्यानुसार ती चिकित्सा करावी लागते. आपण काय करतो की डॉक्टरकडे कुठंच जात नाही, कुठल्या तरी मेडिकलमध्ये जातो आणि एक अँटीसिड घेतो आणि त्यांनी काय होतो, तो आजार दबतोय, बाहेर पडत नाहीये. आपल्याला आजार हा बाहेर काढायचा असतो, दाबायचा नसतो. त्याकरता तुम्हाला योग्य आहार, योग्य विहार करणं गरजेचं आहे. नाडीनुसार ते पण कळायला लागते. काही फार मोठा विषय नसतो तो, पण नाडीनुसार तुमचं पित्त कुठलं विकृत झालेलं आहे. तुम्ही आता आणि फक्त एवढं म्हणता माझी ऍसिडिटी वाढली, पण ऍसिड मी आता सांगितलं त्याचे गुण वेगवेगळे आहेत पित्ताचे. त्यातलं कुठलं आहे, मला मळमळ होत आहे, मला आंबट पाणी येत आहे, मला घशीची दाटी किंवा छातीच खूपच दाटल्यासारखं होत आहे, माझं पोटच साफ होत नाही आणि जळजळ होत आहे. हे एक वेगवेगळे प्रकारचे ऍसिडिटीचे प्रकार आहेत. त्याच्या वेगवेगळ्या पित्तानुसार तुम्हाला वेगळी औषधी द्यावी लागतात. एकच औषध त्याच्यावरती चालत नाही. बरोबर. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू. सर, आपण तयारी आपली सांगून झाली आहे की काय का बरं आपण त्याची तयारी केली पाहिजे, पूर्वतयारी काय केली पाहिजे, या व्यतिरिक्त आपण आणखीन काय सांगू? कसं आहे की पंचकर्म म्हणजे केवळ उपचार पद्धती नसून संपूर्ण आरोग्याची व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे मॅडम. मी मगाशी पण सांगितलं, स्वास्थ्यचे स्वास्थ्य रक्षण, आयुर्वेदाचं ब्रीदवाक्यच ते आहे, स्वास्थ्यचे स्वास्थ्य रक्षण. स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण कसं करावं हे आपल्याकडे म्हणजे आजार झाल्यावर चिकित्सा करावी हे आयुर्वेदाचं ब्रीदवाक्यच नाही आहे. आजार होऊच नाही त्यासाठी त्यांनी आहार, विहार म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ सांगितलेले याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये. आपण आहारामध्येच कोलमडतो आणि त्याच्यात मग आजार निर्माण होऊन राहिला. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे पंचकर्म उपचार कोणते मी आधी सांगितलं नसून ते आपल्या विषय की तुमच्या शरीरामधले कुठले दोष आहेत, कुठले धातू किंवा कुठले विष शरीरात निर्माण झाले ते सगळे शरीराच्या बाहेर टाकले जातात. यानंतर आपण हे सांगूया की नाडी चिकित्सा म्हणजे काय, तो पण एक महत्वाचा भाग मानला जातो आयुर्वेदाचा. विषय कसा आहे आता की तुम्ही प्रश्न जो तो खूपच अगदी योग्य प्रश्न विचारला. मगाशी पण त्यांनी मला नाडीबद्दल विचारलंय की आयुर्वेद नाडी परीक्षा रुग्णाच्या एकूण प्रकृतीचे मूल्यांकन करण्याच्या अनेक पारंपरिक पद्धतीपैकी एक महत्वाची पद्धत आहे. मात्र निदान फक्त नाडीवर आधार केले जाते का, तर नाडीसोबत सविस्तर विचारपूस करावी लागते आपल्याला. त्याचे दोष धातुमला मूलम ही शरीरम, मग लक्षणे कुठले आहेत, आहारविहार काय आहे, झोप व्यवस्थित होते का, मलमूत्र कशी आहे, जीभ कशी आहे, त्वचा कशी आहे, म्हणजे त्याची अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्या तपासण्या करून त्याचा विचार पूर्ण केला जातो. या सर्व माहितींच्या आधारे वैद्य उपाययोजना त्याच्यामध्ये ठरवल्या जाते. मग ती नाडी कुठल्या प्रकारची आहे, मंडूगती आहे, सर्पगती आहे, ह्या सगळ्या बरेच त्याच्यामध्ये खोल विषय आलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला नाडी परीक्षा आपल्याला करता येते. म्हणजे बरेचदा होतं असं की प्रश्न हा पडतो कधी कधी पेशंटला की नाडी परीक्षा करून कळतं काय नेमकं डॉक्टरला. म्हणजेच ही जी तुम्ही सांगता आहात त्यानुसार की ही नाडी परीक्षा संपूर्ण वैद्यकीय परीक्षणाचा एक भाग आहे. हो हो, नाही अगदी बरोबर. कसं नाडीमुळे वैद्याला रुग्णाच्या प्रकृतीचा, दोषांचा, संतुलनाचा किंवा आरोग्य स्थितीचा अंदाज घेण्यास मदत होते. तो काय खातो काय नाही, त्यांनी किती तिखट खाल्लेलं असेल त्याच्यानुसार प्रकृतीमध्ये बदल येतो, नाडीमध्ये ती बदल दिसतात. पण गरजेनुसार आधुनिक वैद्यकीय तपासणी आवश्यक आपण करू शकतो, बरेच जण करतात. पण त्याला साधना लागते ह्या गोष्टीसाठी की तुम्ही नाडी बघत म्हणजे आज मी झालो आणि लगेच नाडीली असं नाही. अभ्यासाते प्राप्ती दृष्टी सतत अध्ययन वाद परतंत्रावलोकनम तद्विद्येच मेधा करू गुन्हा. हा सुचल्याने खूप सुंदर एक श्लोक सांगून ठेवला. तुम्हाला त्याचा सतत अभ्यास करावा लागतो, सतत नाडी बघावी लागते. सतत नाडी बघत असताना त्याच्यामध्ये काय बदल घडतो, त्याच्यामध्ये नाडी कशी लागते, म्हणजे तुम्हीच बघा ना, झोपेतून उठल्यानंतर नाडी कशी लागेल, भूक लागल्यानंतर नाडी कशी लागेल, झोप झाल्यानंतर नाडी कशी लागेल, याचा तो एक अभ्यास आहे. यानुसार मग तुम्हाला मग ते नाडी ऍक्च्युअली योगातला तो प्रकार आहे. तुम्ही योग करत असताना, प्राणायाम करत असताना, अनुलोम विलोम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहारावरती डिपेंड केलं की तुम्हाला नाडी विज्ञान मध्ये तुम्हाला पारंगत होत आहेत. नाडी चिकित्सेबद्दल आपण बरेचदा पाहतो की अनेक गैरसमजही असतात. काही लोक म्हणतात की फक्त नाडी पाहून कुठल्याही प्रकारचे आजार सांगता येऊ शकतात. तर याबद्दल आपण काय सांगाल? कसं आहे, अनुभवी वैद्य म्हणजे कसं आहे की हा एक गैरसमज आहे, फार मोठा गैरसमज आहे. मी आधी सांगितलं की ते आज मी झालो बसलो लगेच नाडी चिकित्सा केली असं होत नाही. अभ्यासाची प्राप्ती दृष्टी
अनुभवी वैद्य नाडी परीक्षणातून उपयुक्त माहिती मिळवू शकतात. परंतु कोणताही जबाबदार आयुर्वेद वैद्य केवळ नाडीवरूनच प्रत्यक्ष आजाराचे निश्चित निदान झाल्याचा दावा करत नाहीत बरं का. म्हणजे स्वामी विवेकानंद सांगितलं 100% आम्ही देऊ नाहीये, आम्ही तुम्हाला त्याच्या प्रकृतीनुसार आहारानुसार ते निदान करतो. म्हणजे निश्चित निदान झाल्याचा दावा करत नाही. योग्य निदानासाठी रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास घ्यावा लागतो, तपासण्या घ्याव्या लागतात व आवश्यकतेनुसार इतर चाचणी महत्वाच्या ठरतात. म्हणजे नाडीतूनही काही भाग समजतात, काही भाग तुम्हाला चाचण्या कराव्या लागतात. आणि तो गैरसमज का होतो मग, आणि त्याच्यावर काय होतं, आम्ही त्या सर्वच सांगतो आणि तिथं मग तेवढाच एक पॉईंट ठरला जाते. त्याच्यासाठी बाकीचे सुद्धा त्या विचार घ्यावा लागतो आणि मग नाडीनुसार आपल्याला त्याची चिकित्सा करता येते. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता आपण काय संदेश द्याल श्रोत्यांना? खूप महत्त्वाचा विषय की कसं आहे की मी सुरुवातपासून बोलतोय की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम ही आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे. म्हणजे आयुर्वेद काय हो, ही म्हणजे नेमकं कशासाठी माहीत आहे का, की आरोग्य ही अशी एक संपत्ती आहे की जी एकदा गमावली तर कोणतीही संपत्ती तिची भरपाई करू शकत नाही. म्हणूनच आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, मन आनंदी ठेवा आणि गरज वाटल्यास तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या. कारण की आयुर्वेदाचा मूलमंत्रच आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे निरोगी व्यक्तीचे आरोग्य जपणे आणि आजारी व्यक्तीच्या विकाराचे शमन करणे हे आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे. चला निरोगी जीवनशैलीचा संकल्प करूया आणि आरोग्यदायी उद्याचा पाया आजच घालूया. निश्चितच छोटासा संकल्प मी देतोय. महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. श्रोत्यांच्या प्रश्नांचं, शंकांचं आपण पूर्णपणे निरसन आजच्या कार्यक्रमातून केलेलं आहे. श्रोतेहो, आजचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सच्चिदानंद जोशी यांचं. विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय, परंपरेचा विश्वास, विज्ञानाची साथ आणि निरोगी जीवनाची वाट. आरोग्य हीच खरी संपत्ती. पण ही संपत्ती जपण्यासाठी आपण वेळ देतो का? आयुर्वेद म्हणतं, आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल असणे. याच आयुर्वेदाच्या तत्वांवर विश्वास ठेवून आपल्या सेवेत आहे विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय. इथे आपल्याला मिळेल अनुभवी आयुर्वेदाचार्यांचा सल्ला, नाडी परीक्षण, पंचकर्म, प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार, आहार विहार मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीसाठी समर्पित आयुर्वेदिक सेवा. आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा विश्वासू साथी विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय. आजच भेट द्या. राऊतवाडी चौक, विशाल कलेक्शनच्या मागे, अकोला. अधिक माहितीसाठी 8767838358 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. विश्व माऊली आयुर्वेदिक चिकित्सालय, परंपरेचा विश्वास, विज्ञानाची साथ आणि निरोगी जीवनाची वाट. श्रोते, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचकर्म आणि नाडी चिकित्सा. सहभागी डॉक्टर होते ते आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन म्हैसने. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं होतं. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे आणि सादर करते होते सूरज गोळे. ही अकोला आकाशवाणीची निर्मिती होती.